नमस्कार मित्रांनो, श्रावणातील संकष्ट चतुर्थी कधी आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे जाणून घेऊया चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असते। यंदा ही तिथी 22 ऑगस्टला आहे आणि श्रावणामध्ये पहिली संकष्ट चतुर्थी असल्याने या दिवशी शुभ संयोगही तयार होतील। यंदा श्रावणामध्ये संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे। श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्याला इच्छित लाभ मिळू शकतो। तसेच गणपती बाप्पाची कायम आपल्यावरती कृपा राहू शकते। तर मित्रांनो, या महिन्यामध्ये 22 ऑगस्टला संकष्ट चतुर्थी आहे आणि गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अधिक खास आणि महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। संकष्ट चतुर्थीचं व्रत कुणीही करू शकतं, कारण बुद्धीची देवता, संकटाचा तारणहार, लहान मुलांचा लाडका बाप्पा म्हणून अनेकांचं श्रद्धास्थान बाप्पा आहेच। जाणून घेऊया श्रावणातील संकष्ट चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी। संकष्ट चतुर्थी तिथी श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही 22 ऑगस्टला गुरुवारी साजरी केली जाणार आहे आणि या संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांना सुख, यश आणि अनेक संकटांपासून मुक्ती देऊन समाधान नक्कीच देईल आणि सुख समृद्धी वाढ करेल। संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त पाहायचा जर म्हटलं तर पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जाईल। 22 ऑगस्टला दुपारी 1:46 संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होईल, तर 23 ऑगस्टला सकाळी 10:38 या व्रताची समाप्ती होईल। पूजा करण्याची शुभ वेळ जर पाहायचं म्हटलं तर संध्याकाळी 6:40 पासून ते 7:05 असणार आहे, तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:02 असेल, तर काही ठिकाणी ती 8:58 ही असेल। तर मित्रांनो, संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करायची अगदी थोडक्यात पाहूया। बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात आणि त्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं पूजन करून नामस्मरण करायला हवं। त्यामुळे जीवनामधले अडथळे आणि दुःख नक्कीच कमी होतील। या दिवशी गणेशाला प्रिय असणारी फुले अर्पण करायची आहेत। श्री गणेश मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे। यश प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पाला 11 दुर्वाच्या जुड्या नक्कीच अर्पण करायच्या आहेत आणि गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे। तसेच मनोभावे श्रवण सुद्धा करायचं आहे। गणपतीची आरती म्हणायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे। गरजू गरिबांना अन्नदान जर केलं तर आर्थिक संकटांपासून मुक्ती नक्कीच होते। गणपती बाप्पाला मूर्तीला फळे, फुले, अक्षता आणि दुर्वा सुद्धा या व्रतामध्ये नक्कीच अर्पण करा। तर ही होती संकष्ट चतुर्थीची माहिती, पूजाविधी आणि चंद्रोदय शुभ मुहूर्त। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। डेस्क मराठी भक्तिमय चॅनल।